गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. मॉर्निंग मॉर्निंग. आज थोडा उशीर केला ते यायला. हां, रात्री थोडा उशीर झाला मुंबईहून यायला. अच्छा अच्छा, ठीक आहे, मी निघतो आता. यू प्लीज कॅरी ऑन. ओके ओके, हॅव अ गुड डे, बाय. ए दाभोळकर, आणि आत्ताच एक बातमी येते त्यानुसार डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यामध्ये हत्या झालेली आहे. गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गेलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ त्यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. जादूटोणा विरोधी कायदा पास करा, पास करा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर उसळलेल्या जनक्षोभाची दखल घेत सरकारनं जादूटोणा विधेयकाचा अध्यादेश जारी केला. हे विधेयक पारित व्हावं यासाठी जवळपास 18 वर्ष दाभोळकरांचा लढा सुरू होता. मात्र त्यांच्या हयातीत हा कायदा काही मंजूर झाला नाही. एकीकडे त्यांच्या मारेकऱ्यांचा शोधही सरकारला लागत नाहीये. त्यामुळे आता हा कायदा तातडीनं मंजूर करण्याचा सरकारचा विचार आहे. नमस्कार मित्रांनो, ओळखलत मला? मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. घाबरू नका, मी कोणी भूत नाहीये किंवा आत्माही नाहीये. मी आहे एक विचार जो लढला. हा माझा लढा कधीच नव्हता. हा लढा होता माझ्या विचारांचा, जो लढला अंधश्रद्धा, बुरसटलेल्या समाजविघातक रूढी आणि परंपरा, जादूटोणा यांच्या विरोधात. पण माझ्यामधील चळवळीतला कार्यकर्ता जागा होता आणि बस मी ठरवलं आणि मी माझ्या डॉक्टरी पेशाला रामराम ठोकला. सन 1982 पासून मी अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांच्या विरोधात एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवले. या 20-21 वर्षांच्या काळात केलेल्या कामाची पावती आज मला मिळाली. जादूटोणा विरोधी कायदा पास झाला. हा कायदा पास करण्यासाठी मला मरण पत्करावं लागलं. याची मला बिलकुलही खंत नाही आहे. खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते, खरंच या कायद्याची अंमलबजावणी होते? अरे जोर से बोलो, राधे राधे. मन से बोलो, राधे राधे. सारे बोलो, राधे राधे. दिल से बोलो, राधे राधे. राधे माँ की जय. राधे माँ की कृपा पाने के लिए माता की चौकी पे आओ और राधे माँ का आशीर्वाद पाओ.
लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता, तेरा नाम तो बता, तेरा नाम तो बता। ओए होए 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 ओए होए हाय हाय। ओ नाम के दीवाने तू काम तो बता, ओ नाम के दीवाने तू काम तो बता, काम तो बता, तेरा काम तो बता, तेरा काम तो बता। ओए होए 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 ओए होए हाय हाय। राधे माला शरणिया, राधे माला दान द्या, हे घ्या 5 लाखाचं दान. राधे माच्या दैवी शक्तीची चेष्टा करतोस चांडाळा. अरे काय करणार मी ह्या कागदांचं? अहो ही साधीसुधी कागदं नाही आहेत. मी 4 वर्ष दिवस रात्र मेहनत करून कमावलेली डिग्री आहे. माझ्या बापाने मला इंजिनियर करण्यासाठी आयुष्यभराची पै मोजली आहे. हे घ्या ना, ही 5 लाखाची डिग्री आहे. मला फक्त राधेमाच्या दैवी शक्तीने एक 10,000 रुपयाची नोकरी मिळवून द्या. राधे माच्या दैवी शक्तीची चेष्टा करतोस? अपमान, घोर अपमान. राधे माच्या दैवी शक्तीचा लाभ फक्त दानपेटी भरणाऱ्यांनाच मिळतो. तुझ्या सर्टिफिकेटचा उपयोग अंगाऱ्याच्या पुड्या बांधण्यासाठीच होईल. चल निघून जा इथून. राधेमाच्या ध्यानाची वेळ झाली आहे. एकांत एकांत एकांत. काय राधेमा, कोणाच्या गळ्यात पडायचं कळतं की नाही? अरे नाचते नाचते किसके गले में पड़ी समझच नहीं आया. फारच सुंदर दिसत होता तो. ठीक आहे ठीक आहे, इथून पुढे तरी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचंय तेव्हा? मी चालले बिग बॉस मध्ये सलमान सोबत. ठीक आहे ठीक आहे, आता या माझ्या गळ्यात खेळू तळ्यात मळ्यात. बोलो राधे, राधे बोलो. मा म्हणजे आई. आई आपल्या प्रत्येक मुलाला समान वागणूक देते. तिच्यासाठी गरीब आणि श्रीमंत कोणीही नसतो. आणि आजकालच्या काळातल्या या मा पहा, पैसा फेको आणि तमाशा देखो. यापुढे आणखी काय काय बघावं लागणार आहे माझ्या पुरोगामी महाराष्ट्राला, त्यांचा देवच जाणो. अगं ए कारभारणी, अगं आहेस कुठं तू? अगं ए कारभारणी, अहो काय सांगायचं तू मसनी? 4 दिवस झालं बेपत्ता आहे माझी बायको. अगं ए हरणे, गेलीस कुठं तू? ये कारभारणे, ये ग समोर एकदा. माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. महाराज वाचवा, महाराज वाचवा, माझ्या कारभारणीला वाचवा. बोल भक्ता, काय झालंय? काय सांगू तुम्हाला, माझ्या बायकोला धरलंय. कुणी? अहो भूतानी भूतानी, बघा 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 कशी नाचते ती. वा 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 वा, काय छान नाचती. सोडू का सोडू? 100 सोडू? अहो नाच काय बघताय? मग काय कंबर बघू? अहो उपाय द्या महाराज. ठीक आहे ठीक आहे, हा घे उपाय. होय महाराज. भूत उतरवण्यासाठी 2 किलो मटन, 2 किलो, 5 किलो चिकन, चिकन, 12 अंडी, 12 अंडी आणि माझ्यासाठी गांजा आणि चपटी. चपटी. ओम भट स्वाहा.
कारभारणीला भूतानं झपाटलं, माझ्या घरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. भूत भूत खरंच असतं का हो, का हा आहे एक फक्त मनोविकार? आपापल्या सोयीनुसार या भ्रामक कल्पना तयार करून पैसे उकळण्याचा धंदा मांडला या लोकांनी. म्हणे भूत उतरवण्यासाठी 12 अंडी लागतात, 2 किलो चिकन लागते. ए साप चावला मला, साप चावला, ए साप चावला, ए राम्या इकडे ये लवकर, साप चावला मला. ए चला चला चला, गाण्याला दवाखान्यात घेऊन चला. अरे चला की, उचला त्याला उचला. ओए काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली, हरिओम ठस ठस. विष उतरवतो मी, फस फस. थांबा, मी उतरवतो त्याचं विष, ठेवा त्याला खाली. अरे त्याचं काही ऐकू नका, त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. मूर्ख माणसा, चांडाळा, माझ्यावर संशय घेतोस? नरकात जाशील, नरकात जाशील तू. ठेवा त्याला इथं. ओम काली कलकत्तेवाली, हरि ओम ठस 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 ठस. विष उतरवतो मी, फस 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 फस. हरि ओम ठस ठस. अहो महाराज, विष उतरवता की काय करताय? थुकून थुकून वल्ला केला की पार त्याला. नॉनसेन्स, डिस्टर्ब करू नकोस. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये रे. आईच्या गावात मेला की काय हा? अरे या बाबामुळेच मेला आपला गाण्या. धरा त्याला, पकडा. अरे माझं काय चुकलंय? तुम्ही आणतानाच त्याला उशिरा आणलंय आणि मला दोष देताय? घेऊन जा त्याला. हरि ओम ठस ठस. अरे 21व्या शतकात जगणाऱ्या माझ्या माणसांनो, त्या साप चावलेल्या माणसाला तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज होती, ना की कुठल्या तंत्रमंत्राची. विज्ञानाच्या या युगात देखील आजही बाबा लोक मंत्राने विष उतरवतात, बोटाने शस्त्रक्रिया करतात. इतकंच काय, पैशांचा पाऊस देखील पाडतात. अरे त्यांना म्हणावं, पाऊसच पाडायचा आहे तर पाण्याचा पाऊस पाडा. त्या विदर्भ आणि मराठवाड्यात कमीत कमी ते लोक तरी जगतील. अगं 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 गप जरा, ओरडून काय गाव गोळा करतीस का? काय झालंय तरी काय? काहीच नाही झालं म्हणून तर रडतीये ना. 10 वर्ष झालं लग्नाला, पण अजून काय व्हायना तुमच्याच्यानं. माझं मेलं नशीबच फुटकं. अगं करतोय ना मी प्रयत्न. माझ्या बरोबरीचं लग्न झालेल्या बायकांना 4-4 पोरं झाल्यात. अगं करतोय ना मी प्रयत्न. मेलं तुमचे सगळे प्रयत्न पुसकेच, आणि तुमच्या आईला पाहिजे नुसतं नातू 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 नातू. एवढं सोपं असतं का ते? तिला कोणीतरी जाऊन सांगा, फळ यायला आधी ब्यानं धड लागतं. अगं करतोय ना मी प्रयत्न. ते काय नाही आता. म्या एक बाबा बघितलाय. अगं करतोय ना मी प्रयत्न. लगेच बाबा बघितलास तू? भस्मापूरचे भस्माराम बापू लई फेमस आहेत. लई जणांच्या घरात पाळणा हल्लाय त्यांच्या भस्माने. तुम्ही बसा शेंडे हलवत. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. जाऊ आपण त्या भस्माराम बापूकडं. ए बालिके बैस, तुझी समस्या मी जाणतो, कारण मी अंतर्ज्ञानी आहे. मला ब्रह्मज्ञान आहे. तुझ्या समस्येचे निराकरण हा घे भस्मरस. प्राशन कर. ओम भस्माय उष्णाय स्वाहा. तुम बादल में ठहरती हो, बूंद बूंद को
17व्या शतकात देखील जगद्गुरू तुकाराम महाराज सांगून गेलेत, नवसे पुत्र होती तरी का करावा लागे पती. अरे त्याच तुकाराम महाराजांच्या गाथेला मानणारा हा समाज कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याऐवजी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो, बुवाबाजीच्या नादी लागतो. किती हा विरोधाभास मानावा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, तुमच्या आयुष्याचा कार्यक्रम करणार, सॉरी तुमच्या आयुष्याचा कार्यक्रम सेट करणार. जीव झाला येडा पिसा रात रात जागन, पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. जीव झाला येडा पिसा रात रात जागन, पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. जादू मंतरली कुणी सपनात जागपणी, नशिबी भोगाचा डावला. तुझ्या फिरतीचा हाय तुम्हाला चावला, तुझ्या फिरतीचा हाय तुम्हाला चावला. माग पळून पळून वाट माझी लागली, आणि तू वळून मी माझ्याकडं पाहिला. बाबा 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 वाचवा मला, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बालका, अरे झालं तरी काय? 4 वर्ष झाली फेअर अँड लवली लावतोय, वर पावडर तापतोय. जेव्हा पावडर नसल तेव्हा गिरणीतलं पीठ पण चोळतोय. पण बाबा, माझ्या गल्लीतली दीपिका पादुकुटे मला पटाना. दीपिका पादुकुटे? बाबा बघा ना चिठ्ठीत काय निघते का बघा. कुठे तुमचा पोपट कुठे? अरे काय सांगू, माझा पोपट उडला? अरे पोपट उडाला रे. पण घाबरू नकोस, पोपट नसला म्हणून काय झालं. बघ मी काय करतोय. जमूरे चल आजा बाहर और दिखा अपना कमाल. जमूरे चल चिट्ठी निकाल. जमूरे. माकड? अरे जमूरे, माकडाचे 2 फायदे आहेत. इथे बसून तो चिठ्ठ्या काढतो आणि मंगळवार शुक्रवारच्या बाजारात खेळ दाखवतो, म्हणजे पैसाच पैसा. बोला बाबा बोला, आहे का माझ्या नशिबात पादुकुटे? अरे नसले म्हणून काय झालं, मी आणून देतो तुला तुझ्या नशिबात. हा घे अंगारा. अंगारा तोंडाला लावू? होईल का गोरा मी? अरे बालका, हा अंगारा तोंडाला नाही लावायचा, तिच्या नकळत तिच्यावर उधळायचा, म्हणजे ती तुझीच. दीपिका माझी दिप्पू. हसायला येतं यांच्या मूर्खपणाचं, आणि किवही येते. म्हणे भविष्य सांगणार. अरे 26/11च्या हल्ल्याच्या आधी का नाही सांगितलं यांनी भविष्य? माळीन दुर्घटनेच्या वेळी कुठं गेले होते यांचे ग्रहतारे? केदारनाथला प्रलय आला त्यावेळी का नाही सांगितलं यांनी भविष्य? भविष्य सांगायचंच आहे तर देशाच्या संरक्षणासाठी सांगावं ना, देशाच्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी नव्हे. पाऊस नक्की कधी आणि कुठे आणि किती पडणार हे वेधशाळा सुद्धा 100% सांगू शकत नाही, आणि यांचं पंचांग काय सांगणार? काय करावं महाराज, पोरं नुसतं पिक्चर करतात. महाराज काहीतरी उपाय सांगा. पोरांना बघितल्याशिवाय मी उपाय सांगू शकत नाही. कुठे आहेत ती मुलं? अरे रामचंद्र बाळा इकडे ये. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी पर जाके पोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया रामचंद्र नको ना म्हणू, रॅन्चो म्हण रॅन्चो. अरे रॅन्चो, बाबांना नमस्कार कर बघू. जहापना तू सिगरेट हो.
तो कबूल करो. अरे 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 आवरा ह्याला आवरा. अरे पहिलं ध्यान असं असल तर दुसरं कसं असल? अरे पंकज बेटा पंकू इकडे ये बघू. टिंगा टिंगा नंगा पुंगा टिंगा टिंगा नंगा पुंगा टिंगा टिंगा नंगा पुंगा दो. टिंगा टिंगा नंगा पुंगा टिंगा टिंगा नंगा पुंगा टिंगा टिंगा नंगा पुंगा दो. अरे 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 हे पोटात होते त्यावेळी काय सगळे पिक्चरच पाहिजे होते का? ह्याच्या वेळी 3 इडियट्स आणि ह्याच्या वेळी पिके. अहो आता तिसऱ्याच्या वेळी तरी देवा धर्माचे पिक्चर पहा. मग कुठला पिक्चर बघू तुम्हीच सांगा महाराज. बीपी बघा बीपी. बालक पालक. ची 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 नाही हो. भक्त प्रल्हाद बघा भक्त प्रल्हाद. म्हणजे पोरं जरा नीट होतील. वय महाराज. कल्याण हो. साहेब या ना साहेब या. आशीर्वाद द्या महाराज, आशीर्वाद द्या. ये वत्सा बैस. माँ काली तुझं भलं करो. बोल वत्सा आज असं अचानक आलास? होय महाराज, कामच तसं महत्वाचं आहे. माझ्याकडे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान आहे. उपाय द्या बाबा, मला उपाय द्या. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचंय. काहीही सांगा, मी करायला तयार आहे. धीर धर वत्सा, धीर धर. योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी होतील. माँ काली तुझ्या पाठीशी आहे. मग ही वेळ आत्ताच आणा बाबा. मला मुख्यमंत्री व्हायचंय. बस मला मुख्यमंत्री व्हायचंय. ठीक आहे मग ऐक, नीट लक्ष देऊन ऐक. अशक्यप्राय गोष्टी मिळवण्यासाठी उपाय सुद्धा जालिमच असावा लागतो. आहे तुझी तयारी? तुम्ही बोला फक्त बाबा, तुम्ही बोला. नरबळी 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 द्यावा लागेल. नरबळी. काय नरबळी? बाबा नरबळी तर कायद्याने गुन्हा आहे. अरे वत्सा, कायदा कोणी बनवला? तुम्हीच ना. अरे जो कायदा बनवू शकतो तो कायदा तोडू सुद्धा शकतो. नरबळी नरबळी हा एकच पर्याय आहे. लक्षात घे, लक्षात घे. तुला तुझ्या वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर दुसऱ्या कोणाची तरी वेळ संपवावी लागेल. वेळ संपवावी लागेल. कुठला रस्ता कुठली वळण कसला हा अंधार. कसल्या भिंती कसलं
थांबा बंद करा हे सगळं. पळा 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 पळा. ए पकडा रे त्या बंधू बाबाला. थांबा तिकडे नाहीतर भस्म करून टाकीन. ओम भट स्वाहा. ए कोण आहात कोण तुम्ही? आम्ही कोण? आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. जास्त बोलू नकोस. मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? तू कोणही असशील या भारताच्या राज्यघटनेपेक्षा मोठा नाहीयेस साहेब. आता पुढची हवा जेलमध्ये का?